नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल विश्लेषणात अगदी मनापासून स्वागत आहे. प्रशासकीय सेवेची तयारी करत असताना आपण सगळेच कचरा किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे काय हे वरवर जाणतोच. पण आजचा आपला उद्देश काहीसा वेगळा आहे. आज आपण या प्राथमिक ज्ञानाला थेट UPSC आणि MPSC परीक्षांमध्ये उच्च गुण मिळवून देणाऱ्या एका प्रगत आणि परिपूर्ण प्रशासकीय दृष्टिकोनात कसं बदलायचं याचा एक रोडमॅप तयार करणार आहोत. तेव्हा सामान्य उत्तरांच्या पलीकडे जाऊन एक अधिकारी म्हणून कसा विचार करायचा हे शिकण्यासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करूया. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. आजच्या या विश्लेषणाचा आराखडा मुख्य परीक्षेसाठी एक उत्तम ब्लूप्रिंट म्हणून काम करेल. आपण जागतिक संदर्भापासून सुरुवात करू, त्यानंतर दुरुस्तीचा अधिकार, महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा केस स्टडी, अर्बन मायनिंगचं विज्ञान आणि शेवटी हे सगळं परीक्षेत कसं मांडायचं याची रणनीती पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, जागतिक कचरा संदर्भ आणि त्यातल्या आंतरराष्ट्रीय पळवाटा. आता बघा, कचरा ही फक्त आपली स्थानिक किंवा देशांतर्गत समस्या नक्कीच नाहीये. हे एक खूप मोठं आंतरराष्ट्रीय आव्हान आहे आणि म्हणूनच बेसेल कन्व्हेन्शनचा संदर्भ इथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. 1992चा हा आंतरराष्ट्रीय करार 2 देशांदरम्यान होणारी घातक कचऱ्याची वाहतूक नियंत्रित करतो. यात सगळ्यात महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत या करारावर स्वाक्षरी करणारा देश आहे. निबंधाची किंवा मुख्य परीक्षेच्या उत्तराची सुरुवात करताना जर हा मुद्दा टाकला तर आपल्या उत्तराला एक भक्कम आंतरराष्ट्रीय बैठक मिळते. पण आपल्याला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल की विकसित देश त्यांच्याकडच्या कडक कायद्यांमधून पळवाट कशी काढतात. ते बऱ्याचदा देणगी किंवा सेकंड हँड वस्तूंच्या नावाखाली आपला कचरा विकसनशील देशांकडे ढकलतात. हा केवढा मोठा विरोधाभास आहे पहा. या गोंडस शब्दांच्या आडून प्रत्यक्षात घातक कचऱ्याचीच निर्यात केली जाते. जागतिक स्तरावरची ही पळवाट प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला माहीत असायलाच हवी. आता आपण देशांतर्गत धोरणांकडे म्हणजे दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. दुरुस्तीचा अधिकार किंवा राईट टू रिपेअर. समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्यापेक्षा मुळात कचरा निर्माण होण्याआधीच त्यावर काय उपाय करता येईल हा खरा स्मार्ट विचार आहे. म्हणूनच भारत सरकारने 2022मध्ये राईट टू रिपेअर पोर्टल सुरू केलं. ग्राहक व्यवहार मंत्रालयाचा हा पुढाकार कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांचे मॅन्युअल आणि सुटे भाग ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणं बंधनकारक करतो. परीक्षेच्या दृष्टीने पुढे काय करावे किंवा वे फॉरवर्ड मध्ये लिहिण्यासाठी हा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रोॲक्टिव्ह मुद्दा आहे. आता ह्या स्लाइडवरची तुलना खरोखरच खूप रंजक आहे. एका बाजूला आहे नियोजित अप्रचलन म्हणजेच प्लॅन्ड ऑब्सोलेसेन्स, जिथे कंपन्या जाणीवपूर्वक वस्तू अशा बनवतात की त्या काही काळानंतर खराब व्हाव्यात. आणि दुसऱ्या बाजूला आहे विस्तारित उत्पादन आयुष्य. जेव्हा तुम्ही मॅन्युअल आणि सुटे भाग उपलब्ध करून देता तेव्हा वस्तू जास्त काळ टिकतात. सरळ गणित आहे. वस्तू जास्त काळ टिकल्या तर कचरा आपोआपच कमी होईल. इथून आपण थेट आपल्या राज्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या धोरणात्मक केस स्टडीकडे येऊया. MPSC सामान्य अध्ययन पेपर 4ची तयारी करताना हे वास्तव माहीत असणं अगदी मस्ट आहे की संपूर्ण भारतात कचरा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. सर्वाधिक उद्योग, IT हब आणि वेगाने होणारे शहरीकरण यामुळे हे साहजिकच आहे. पण या समस्येवर राज्याने प्रशासकीय पातळीवर नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मग यावर उपाय काय? तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हणजेच MPCBने काही अतिशय ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जसे की BMC, PMC आणि विविध NGO सोबत मिळून निवासी भागात कचरा गोळा करण्यासाठी विशेष डब्बे लावले आहेत. यासोबतच अधिकृत पुनर्वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर परवाने दिले आहेत. हे प्रशासकीय समन्वयाचे एक उत्तम उदाहरण आहे जे आपण नक्कीच नोंदवून ठेवलं पाहिजे. पण इथे एक मोठी गोम आहे. MPCBच्या वार्षिक अहवालांवर नजर टाकली तर एक मोठी प्रशासकीय त्रुटी लक्षात येते. निर्माण झालेला कचरा आणि प्रत्यक्षात प्रक्रिया झालेला कचरा या 2 आकड्यांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. कचरा भरपूर निर्माण होतोय पण रिसायकलिंगचा वेग त्या मानाने खूपच कमी आहे. उद्याचे प्रशासकीय अधिकारी म्हणून हीच ती दरी आहे जी आपल्याला भविष्यात भरून काढायची आहे. आता आपण एका अत्यंत आधुनिक आणि वैज्ञानिक संकल्पनेकडे वळूया, अर्बन मायनिंगचे विज्ञान. अर्बन मायनिंग म्हणजे काय तर फेकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधून मौल्यवान धातू परत मिळवणे. हे करण्यासाठी प्रामुख्याने 3 वैज्ञानिक प्रक्रिया आहेत. पहिली पायरोमॅटलर्जी, ज्यात अतिउच्च तापमानाचा वापर होतो. दुसरी हायड्रोमॅटलर्जी,
जिथे ॲसिड आणि जलीय द्रावणाचा वापर होतो. आणि हे अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की तिसरी पायरी म्हणजे बायोटेक्नॉलॉजी हा यावरचा सर्वात भारी आणि ग्रीन उपाय आहे. यात धातू वेगळे करण्यासाठी थेट सूक्ष्मजीव आणि जीवाणूंचा वापर केला जातो. हे ग्रीन सोल्युशन मुख्य परीक्षेच्या उत्तरात नक्कीच असायला हवं. आणि आता या विश्लेषणाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, एक समग्र परीक्षेची रणनीती. हे सगळं ज्ञान परीक्षेत मांडताना आपला दृष्टिकोन व्यापक असायला हवा. कचरा हा फक्त कचऱ्याचा प्रश्न नाही, तो हवामान बदलाशी जोडलेला आहे. त्यामुळे तुमच्या उत्तरात कचरा धोरणांची सांगड थेट नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच NAPCC आणि माननीय पंतप्रधानांच्या लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट चळवळीशी नक्की घाला. असं केल्याने परीक्षकाला तुमचा व्यापक आणि राष्ट्रीय पातळीवरचा प्रशासकीय दृष्टिकोन दिसून येईल. सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की कचऱ्याकडे नुसती एक अडचण म्हणून न बघता ती एक प्रचंड मोठी आर्थिक संधी म्हणून पाहायला हवी. यालाच कचऱ्यातून संपत्ती किंवा वेस्ट टू वेल्थ असं म्हणतात. जुन्या फोन आणि लॅपटॉपमधून आपण मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी आणि तांबे यांसारखे मौल्यवान धातू परत मिळवू शकतो. ह्या एका कल्पनेमुळे ही पर्यावरणीय समस्या थेट एका फायदेशीर आर्थिक इंजिनमध्ये रूपांतरित होते. जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. जर आपल्या घरात पडून असलेल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये जमिनीतल्या पारंपरिक खाणींपेक्षा जास्त मौल्यवान धातू दडलेले असतील, तर हा कचरा एक जागतिक संकट आहे की खऱ्या अर्थाने आपल्या काळातील सर्वात मोठी आर्थिक संधी? ह्या एका प्रश्नाभोवतीच खऱ्या प्रशासकाची विचारसरणी विकसित होते. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच एक नवा दृष्टिकोन देईल. विचार करत रहा, अभ्यास करत रहा आणि यशस्वी व्हा.